अध्यक्ष महोदय, माननीय राज्यपाल महोदयांनी च्या अभिभाषणाच्या निमित्ताने उद्या सकाळी सर्वप्रथम माननीय राज्यपाल महोदयांचे मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो। या चालू करतो। अध्यक्ष महोदय, या खाली बसा, खाली बसा। अध्यक्ष महोदय, खाली बसा, बोलला नाही, खाली बसा। माननीय तुम्ही एक चालू केल्यावर सगळा सभागृह चालू होणार, खाली बसा। परागजी बोला आपण। अध्यक्ष महोदय, माननीय राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर या चर्चेमध्ये ठीक आहे, चर्चेनंतर देतो, बसा। आभार मानतो, चर्चेनंतर देतो। अध्यक्ष महोदय, या नवीन विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर राज्यपाल महोदयांनी सर्वप्रथम सर्व सदस्यांचे निवडून आल्याबद्दल अभिनंदन केले आहे। मी आपल्या सर्वांच्या वतीने माननीय राज्यपाल महोदयांचे आभार मानतो। आणि सुरुवातीलाच माननीय राज्यपाल महोदयांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब यांचेही अभिनंदन केले आहे। मी सुद्धा या सर्वांचे अभिनंदन करतो। नवनिर्वाचित मंत्री महोदयांचेही या ठिकाणी अभिनंदन करतो। अध्यक्ष महोदय, एक जबरदस्त असं मताधिक्य घेऊन हे नवीन सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे। आणि या माननीय राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणामधील सर्व मुद्दे आपण पाहिले आणि कशा पद्धतीने राज्य सरकारने महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीसाठी विविध योजना, विविध निर्णय घेतले आहेत, त्याचा उहापोह या अभिभाषणामध्ये झाला आहे। आणि एका अर्थाने नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने सुद्धा या सर्व मुद्द्यांवर पाठिंबा दर्शवत हे प्रचंड मताधिक्य महायुतीच्या सरकारला दिलेलं आहे। अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्राच्या जनतेने मागच्या 10 वर्षामध्ये 2 सरकार पाहिली, 7.5 वर्ष महायुतीचं सरकार पाहिलं, ज्यात पहिली 5 वर्ष माननीय देवेंद्रजींचं सरकार मुख्यमंत्री म्हणून होते। आणि त्यानंतर अर्थातच ज्याला मॅन्डेट नव्हतं परंतु जबरदस्तीचं असं एक सरकार हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं। आणि त्यानंतर पुन्हा एकदा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या उठावानंतर पुन्हा एकदा महायुतीचं सरकार महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं। आणि त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये 2च पर्याय जनतेसमोर होते। एक प्रगती सरकार आणायचं की प्रत्येक प्रगतीच्या आड येत स्थगिती देणारं सरकार आणायचं, हा अतिशय सुस्पष्ट पर्याय लोकांच्या समोर होता। आणि लोकांनी तो अतिशय सुस्पष्टपणे हा प्रगतीच्या बाजूने मतदान केलेलं आपल्याला दिसतं। अध्यक्ष महोदय, अनेक प्रगतीच्या योजना अनेक प्रकारांनी या ठिकाणी जनतेला न्याय देण्याचं काम मागील कालखंडामध्ये सरकारने केलं आणि त्याचाच उहापोह माननीय राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये आपल्याला दिसतो। अध्यक्ष महोदय, या सर्वाची चर्चा करत असताना सर्वप्रथम एक अत्यंत महत्त्वाचा उल्लेख माननीय राज्यपाल महोदयांनी केला, तिथून मी सुरुवात करतो। आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने मी आभार यासाठी मानतो की जी एक मागणी वर्षानुवर्ष महाराष्ट्राच्या जनतेची होती की मराठी भाषेला अभिजात दर्जा हा प्राप्त व्हावा आणि ती मागणी मान्य करण्याचं काम केंद्र सरकारने केलं। त्याच्याबद्दल माननीय राज्यपाल महोदयांनी सुद्धा त्याचा उल्लेख केलेला आहे आणि मी सुद्धा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे आभार मानतो। अध्यक्ष महोदय, या अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर अनेक दालनं मराठी भाषेसाठी खुली होणार आहेत। 450 पेक्षा अधिक विद्यापीठांमध्ये मराठी भाषेचा अभ्यास करण्यासाठी विविध प्रकारची विशेष केंद्र उघडली जातील, अधिक निधी मिळेल। परंतु आजही अभिजात दर्जा म्हणजे काय आणि त्याच्यातून निर्माण होणारे आणखीन कुठली दालनं आपल्याला उपलब्ध होणार आहेत याची
माहिती लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. आणि एक अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सरकारकडून की या मराठी भाषेला जो अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे त्या संदर्भातली एक जनजागृती मोहीम ही गावागावापर्यंत कशा पद्धतीने ह्या पुढील काळामध्ये मराठी भाषेसाठी एक नवीन दालनं उघडली जाणार आहे, त्याचा लाभ जनतेने कसा घ्यावा त्याबद्दल एक जनजागृती मोहीम सरकारने करावी. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी देशाच्या GDP पैकी 14% GDP हा एकटा शेअर 14% शेअर हा एकट्या महाराष्ट्र राज्याचा राहिलेला आहे. आणि त्यामुळे राज्यामध्ये उद्योग वाढीसाठी, उद्योग निर्मितीसाठी ज्या सरकारने वेगवेगळ्या योजना राबवल्या, जे निर्णय घेतले, त्याचा एक आपल्या नजरेस येतं की त्याच्यामुळेच उद्योग निर्मिती कशा पद्धतीने होते आहे त्याचा सुद्धा उल्लेख माननीय राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये आपल्याला मिळालेला. अध्यक्ष महोदय, मधल्या काळामध्ये एक असं सरकार आपण पाहिलं की ज्या सरकारच्या काळामध्ये लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन खराब झाली आणि त्याचाच फटका मला असं वाटतं की विरोधकांना सुद्धा ह्या निवडणुकीमध्ये बसला. आणि एका बाजूनी उद्योग निर्मितीसाठी पोषक वातावरणाची आवश्यकता असताना त्याच्या विरोधामध्ये काम करायचं, उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होणार नाही अशा पद्धतीचे त्या काळात सरकारने निर्णय घेतले. त्या काळामध्ये अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं आपण पाहिली आणि ह्या सगळ्यामुळेच उद्योग वाढीला कशा पद्धतीने अडचण निर्माण होते हे आपण वेळोवेळी पाहिलेलं आहे. परंतु या ठिकाणी उल्लेख करावा लागेल की माननीय देवेंद्रजींच्या 2014 ते 2019च्या कार्यकाळातलं विशेष करून ईज ऑफ डुईंग बिझनेससाठी उचललेली पावलं असतील किंवा मागील 2.5 वर्षामध्ये सुद्धा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील सरकारने ज्या उद्योग वाढीसाठी, उद्योग निर्मितीसाठी महाराष्ट्रामध्ये अधिकाधिक उद्योग येण्यासाठी जे प्रयत्न केले, मला वाटतं त्याचा या ठिकाणी लाभ झालेला आपल्याला दिसतो. आजही सर्वात जास्ती फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्र राज्यामध्ये येताना आपण पाहिली. भारतामध्ये आलेल्या FDI पैकी प्रचंड मोठा शेअर हा महाराष्ट्र राज्याचा राहिलेला आहे. मागील 2.5 वर्षामध्ये विशेष करून अनेक प्रयत्न झाले आणि त्याचा लाभ आपल्याला होताना दिसतो. आणि त्यामुळे माननीय राज्यपाल महोदयांनी सुद्धा ज्याचा उल्लेख केला आहे, मी सुद्धा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो की 1 ट्रिलियन इकॉनॉमीपर्यंत मजल मारण्याचं पहिलं राज्य हे महाराष्ट्र सरकार, माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य हे निश्चितपणे पहिलं राज्य ठरेल असा मी सुद्धा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, महिलांसाठीचे अनेक निर्णय मागील कालखंडामध्ये सरकारने सुरू केले. माझी लाडकी बहीण या योजनेबद्दल विरोधकांनी वेळोवेळी टीका केली. माझी लाडकी बहीण योजना ही रद्द व्हावी याच्यासाठी न्यायालयापर्यंत धाव घेण्याचं कुकर्मसुद्धा विरोधकांनी वेळोवेळी केलं. परंतु योजना चालू राहिली. ही योजना बंद पडेल अशा पद्धतीचं एक भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात सुद्धा झाला. परंतु अतिशय ठामपणे सरकारने माझी लाडकी बहीण योजना अतिशय कमी काळामध्ये गावागावापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. 2,34,00,000पेक्षा अधिक महिलांना याचा लाभ हा मिळालेला आपण पाहिला. या योजनेची टीका करणाऱ्यांनी एक लक्षात घेण्याची आवश्यकता आहे की केवळ माझी लाडकी बहीण योजना नव्हे तर महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या सरकारने अनेक योजना ज्याच्यातून महिलांचा सामाजिक आर्थिक हा विकास कशा पद्धतीने करता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न या विविध योजनांच्या माध्यमातून केला. 4थे महिला धोरण जाहीर झाले अध्यक्ष महोदय. त्याचप्रमाणे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनासारखी एक योजना ज्याच्या माध्यमातून 8 लाखापर्यंतचं उत्पन्न ज्या कुटुंबाचं आहे त्या कुटुंबातील विद्यार्थिनींना, महिलांना मोफत शिक्षण मिळेल, शैक्षणिक फी त्यांची माफ होईल, परीक्षा फी त्यांची माफ होईल, अशा पद्धतीची अतिशय प्रभावी योजना ही महिलांसाठी सरकारने जाहीर केली. मला खात्री आहे की पुढील काळामध्ये जेव्हा आपल्याला अनेक मुली
इंजिनियर, मेडिकल, विविध क्षेत्रामधल्या प्रोफेशनमध्ये आपल्याला दिसतील, तेव्हा या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ झालेला हा आपल्याला दिसून येईल. अध्यक्ष महोदय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेच्या माध्यमातून महिला उद्योगिनींना जर का काही स्टार्टअप सुरू करायचे असतील तर 25 लाख रुपयापर्यंतची मदत ही या योजनेच्या माध्यमातून होते. एकूणच अध्यक्ष महोदय की केवळ ज्याला म्हणता येईल की माझी लाडकी बहीण योजना नव्हे तर वेगवेगळ्या पद्धतीने महिलांच्या साठीची धोरणं या सरकारने आखलेली आपण पाहिली. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी निश्चितपणे उल्लेख केला पाहिजे. मी मगाशीच म्हटलं की प्रगती सरकार की स्थगिती सरकार हा एकच पर्याय लोकांच्या समोर होता आणि निश्चितपणे महाराष्ट्राच्या जनतेने प्रगतीसाठी मतदान केलं. आणि एक असं प्रगतीचा एक आलेख हा लोकांच्या समोर मागील 10 वर्षामधल्या महायुतीच्या सरकारने वेळोवेळी करून दाखवला. अध्यक्ष महोदय, मुंबईच्या मेकओव्हरची सुरुवात माननीय देवेंद्रजींच्या कार्यकाळामध्ये 2014 ते 19च्या काळात सुरू झाली. मुंबईकरांना फक्त एक स्वप्न पाहिलं होतं की मुंबईचा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काही ना काहीतरी वाढ होईल. या सभागृहामध्ये सुद्धा असे अनेक सदस्य आहेत जे महानगरपालिकेमधलेही सदस्य होते आणि आमच्यापैकी अनेकांनी नगरसेवक असताना सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहांमध्ये आपापल्या भाषणांमधून एका मुद्द्याचा उल्लेख वारंवार केला. या ठिकाणी आल्यानंतर सुद्धा त्याच अपेक्षा आम्ही मांडत असतो की सर्वात जास्ती टॅक्स भरणारे करदाते ज्या मुंबई शहरामध्ये राहतात त्या मुंबईकरांना राज्याने आणि केंद्राने न्याय देण्याची आवश्यकता आहे. खऱ्या अर्थाने मुंबईकरांना न्याय देण्याची सुरुवात 2014 आणि 19च्या दरम्यान माननीय देवेंद्र फडणवीसांच्या काळात झाली. मुंबईच्या मेकओव्हरमध्ये मग तो कोस्टल रोड सारखं एक अतिशय महत्त्वाचं पाऊल ज्याच्यामुळे मुंबईच्या ट्रॅफिक समस्येवर मोठा उपाय झालेला आहे. अशा पद्धतीचा कोस्टल रोडचा आणखीन एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला. पुढील काळामध्ये उर्वरित कामसुद्धा पूर्ण होईल असं मी विश्वास करतो. परंतु अध्यक्ष महोदय, मेट्रोचं जाळं मला वाटतं की मुंबईला एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवणारं एक मेट्रो रेल्वेचं जाळं हे आपल्याला निर्माण होताना दिसतं आहे. आणि मात्र त्याच मेट्रोला कशा पद्धतीनं स्थगिती देण्याचं काम विरोधकांनी त्यांच्या 2 वर्षाच्या कार्यकाळात करताना पाहिलं. मुंबईचं नशीब की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी एक उठाव केला, पुन्हा एकदा एक महायुतीचं सरकार आलं आणि पुन्हा एकदा या सगळ्या विकास कामांना ज्या ज्या ठिकाणी स्थगिती देण्यात येत होती, ज्या ज्या विकास कामांची गती रोखण्याचं काम चालू होतं त्या सगळ्याला पुन्हा एकदा गती मिळाली आणि मुंबईच्या मेट्रोचं कामसुद्धा मोठ्या गतीने सुरुवात झालेलं आहे. मेट्रो 3 चा एक पहिला टप्पा सुरू झालेला आहे. जी स्वप्न मुंबईकरांनी पाहिली की मुंबईत सुद्धा भुयारी मार्गाचा मेट्रो असू शकतो का, ते प्रत्यक्षात उतरवण्याचं काम हे सरकारने केलं, ज्याचा उल्लेख हा माननीय राज्यपाल महोदयांनी त्यांच्या अभिभाषणात केलेला आहे. आणि त्यामुळे मी राज्य सरकारचे माननीय देवेंद्रजींचे मनापासून अभिनंदन करतो की या मेट्रोच्या जाळ्यामुळे मुंबईचा मेकओव्हर तर होणारच आहे, मुंबईच्या ट्रॅफिक इन्फ्रास्ट्रक्चरसाठी ट्रॅफिक समस्येसाठी सुद्धा एक खूप मोठं पाऊल हे उचललं जात आहे. अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी एक उल्लेख करायचा आहे की फार पूर्वीच्या एका सरकारने मेट्रो 1 पासून मेट्रोची सुरुवात केली, परंतु जवळजवळ 12 वर्ष गेले 12 किलोमीटरची एक लाईन बनवायला. आणि आजही लक्षात असं येतं की प्रॉपर व्हिज्युअलायझेशन तेव्हा न केल्यामुळे आजही त्या मेट्रो 1ला एवढा गर्दी त्या ठिकाणी असते. जेवढे आवश्यक संख्येमध्ये कोच असायला हवे होते त्या मेट्रो 1ला तेवढे नाही आहेत. आणि त्यामुळे जशी मुंबईची रेल्वे ही खचाखच भरलेली असते त्याच पद्धतीचा मेट्रो 1ची ही हालत झाली. परंतु मेट्रो 1 नंतर तो सर्व मेट्रोचा प्रकल्प हा रखडवला गेला आणि त्यामुळे त्याच्या पार्श्वभूमीवर आज एवढ्या गतीने मेट्रोची कामं चालताना जेव्हा मुंबईकर पाहतो तेव्हाच तो अशा पद्धतीचा मॅन्डेट की प्रगती सरकार पुन्हा एकदा आलं पाहिजे अशा पद्धतीचा मॅन्डेट देतो. मी
या निमित्ताने मान्य देवेंद्रजी आणि त्यांच्या सरकारकडून हीच अपेक्षा करीन की हे मेट्रोचं जाळं लवकरात लवकर पूर्ण व्हावं. आज मेट्रो 1चा जो रूट आहे, अंधेरी कुर्ला रोड पूर्वेकडे रेल्वेच्या, वेस्टर्न रेल्वेच्या आणि पश्चिमेकडचाही, हा सगळा इंडस्ट्रीयल बेल्ट आहे अध्यक्ष महोदय, हा सगळा कमर्शियल बेल्ट आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणच्या मेट्रो 1 हे योग्य प्रकारे न झाल्यामुळे त्याचा सुद्धा काही ना काहीतरी पुनर्विचार हा राज्य सरकारने करण्याची आवश्यकता आहे. मेट्रो 1ला कशा पद्धतीने ताकद देता येईल किंवा मेट्रो 1ला आणखीन पर्याय, अंधेरी कुर्ला रोड चं ट्रॅफिक कंजेशन कशा पद्धतीने त्याच्यावर उपाय करता येईल याचा सुद्धा विचार राज्य सरकारने करावा, हीच मी विनंती करेन. अध्यक्ष महोदय, अनेक मुद्दे माननीय राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणातले ज्याच्या बद्दल राज्य सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे. मी एकटा तर या ठिकाणी उभा राहून अभिनंदन करीनच, परंतु अलीकडच्याच काळामध्ये महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून त्यांचं अभिनंदन आणि एक आशीर्वाद सरकारला देऊन पुन्हा एकदा तेच सरकार निवडून आणलेलं आहे. या सर्व अपेक्षा जनतेच्या हे सरकार पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा माननीय राज्यपाल महोदयांचे आभार मानत माझं वक्तव्य पूर्ण करतो. खूप खूप धन्यवाद.